कल्पना करा, अशी एक शिक्षण पद्धती जी फक्त नोकरी नाही तर एक चांगला माणूस घडवते. आज आपण मार्क्स आणि डिग्रीच्या मागे धावतोय, पण खरं शिक्षण आपल्याला फक्त करिअर नाही तर योग्य विचार, मूल्य आणि न्यायाची जाणीव देतं. हजारो वर्षापूर्वी प्लॅटोने याच गोष्टीवर भर दिला होता. तो म्हणतो, शिक्षण म्हणजे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये प्लॅटोचा शिक्षण सिद्धांत सोप्या शब्दात समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे शिक्षण सिद्धांत, थेअरी ऑफ एज्युकेशन. रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लॅटोने शिक्षणाविषयी सविस्तर चर्चा केली आहे. प्लॅटोने शिक्षणाला आदर्श राज्यात खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे. त्यामुळे काही जणांनी शिक्षणाला रिपब्लिकचा मुख्य विषय समजले आहे. रुसो म्हणतो की रिपब्लिक हा शिक्षणावर लिहिलेला आत्तापर्यंतचा उत्कृष्ट ग्रंथ आहे. प्लॅटोच्या मते मानवाला आदर्श राज्याची दिशा दाखवण्यासाठी शिक्षण हे एक योग्य साधन आहे. शिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या कर्तव्याची खरी जाणीव होऊन आदर्श राज्याची स्थापना करणे शक्य होईल, असं प्लॅटो म्हणतो. प्लॅटोचा शिक्षण सिद्धांत हा त्याच्या ज्ञान म्हणजे सद्गुण, नॉलेज इज व्हर्च्यू आणि न्यायाच्या सिद्धांतापासून तार्किकरित्या उद्भवलेला आहे. ज्ञान म्हणजे सद्गुण, नॉलेज इज व्हर्च्यू या उक्तीचा अर्थ असा होतो की ज्ञानाने आपण चांगुलपणा, सद्गुण, उत्कृष्टता विकसित करू शकतो आणि ज्ञान नसेल तर आपण चांगुलपणा विकसित करू शकत नाही. त्यामुळे ज्ञानाशिवाय सद्गुण असू शकत नाही. जर ज्ञान म्हणजे सद्गुण असेल तर ते ज्ञान शिकवता येते आणि जर ते शिकवता येते तर त्यासाठी शिक्षण पद्धती असणे आवश्यक आहे. ज्ञानप्राप्तीचा योग्य मार्ग म्हणजे शिक्षण होय. शिक्षणामुळेच व्यक्तीला सामाजिक नीतिमत्तेची जाणीव होऊन सत्याचा आणि सद्गुणाचा मार्ग सापडतो. शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत बनतो, असं प्लॅटोचं मत होतं. शिक्षण हा प्लॅटोच्या न्याय सिद्धांताचा एक तार्किक परिणाम आहे. प्लॅटोच्या आदर्श राज्यात न्याय म्हणजे समाजातील प्रत्येक वर्गाने आपापले योग्य कार्य पार पाडावे. न्याय म्हणजे प्रत्येकाने आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार आपले जीवन कार्य करावे. त्यामुळे समाज सुसंवादी होईल आणि समाजात एकता निर्माण होईल. मग स्वाभाविकपणे एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे व्यक्तीने आपल्या नैसर्गिक क्षमता कशा ओळखाव्या आणि त्यानुसार योग्य जीवन कार्य कसे शोधावे, ज्यामुळे समाजात न्याय निर्माण होईल. हे साध्य करण्यासाठी प्लॅटो दोन गोष्टी सुचवतो. एक म्हणजे सामाजिक शिक्षण व्यवस्था आणि दुसरी म्हणजे साम्यवादावर आधारित नवीन सामाजिक व्यवस्था. यापैकी प्लॅटो शिक्षणाला अधिक महत्त्व देतो. समाज सुसंवादी व्हावा आणि राज्यात एकता निर्माण व्हावी यासाठी शिक्षण आवश्यक आहे. जोपर्यंत विविध वर्गांना त्यांच्या कार्यात उत्कृष्टतेसाठी शिक्षण व प्रशिक्षण दिले जात नाही, तोपर्यंत न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे अशक्य आहे, असं प्लॅटोचं म्हणणं आहे. त्यामुळे प्लॅटोचे आदर्श राज्य आणि त्यातील 3 वर्ग यासाठी शिक्षण सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लॅटोने शिक्षणाचे काय महत्त्व सांगितलेलं आहे ते बघूया. प्लॅटो म्हणतो, शिक्षण माणसाच्या जीवन पद्धतीतील चुकीचे मार्ग सुधारते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. शिक्षण वाईटाच्या मुळावर प्रहार करते. बार्कर असा म्हणतो की शिक्षण हे मानसिक व्याधींवर मानसिक औषधाने उपचार करण्याचा प्रयत्न आहे. प्लॅटो शिक्षणाला एक सामाजिक प्रक्रिया मानतो, ज्याद्वारे समाजातील घटक सामाजिक जाणीवेशी जुळवून घेतात आणि निस्वार्थपणे आपापली कर्तव्ये पार पाडतात. शिक्षणामुळे समाजातील विविध वर्गात कर्तव्याची जाणीव निर्माण होते. निस्वार्थपणे आणि कर्तव्य बुद्धीने प्रत्येकाने समाजहिताच्या दृष्टीने कार्य करावे ही भावना निर्माण होते.
शिक्षण हे व्यक्तीला समाजाशी जुळवून घेण्याचे आणि आपल्या पदाची कर्तव्ये निस्वार्थपणे पार पाडण्याचे साधन आहे. आजच्या काळात शिक्षण सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक यशाचे साधन म्हणून जास्त पाहिले जाते. परंतु प्लॅटो शिक्षणाच्या वैयक्तिक पैलूकडे दुर्लक्ष करत नाही. प्लॅटो शिक्षणाकडे नैतिक सुधाराचे साधन म्हणूनही पाहतो, कारण ते मानवी आत्म्याला घडवते. व्यक्तीचा बौद्धिक विकास घडवून व्यक्तीला सद्गुणी आणि नीतिमान बनवते व त्यातून समाजाचा विकास होतो. प्लॅटोच्या मते शिक्षणामुळे व्यक्ती फक्त समाजाशी जुळवून घेत नाही, तर त्याद्वारे सत्यही जाणून घेतो. प्लॅटोचे उद्दिष्ट आहे की आत्म्याला वास्तवाकडे वळवणे, जेणेकरून व्यक्ती सत्य जाणू शकेल. प्लॅटोसाठी शिक्षण हे सत्याचे दर्शन घडवण्याचे साधन आहे. इथे आपल्याला आढळते की प्लॅटोच्या शिक्षणाचे दोन पैलू आहेत, एक वैयक्तिक आणि दोन सामाजिक. व्यक्तिगत दृष्ट्या व्यक्तीचा बौद्धिक व मानसिक विकास करणे आणि सामाजिक दृष्ट्या समाजात जागृती, एकता निर्माण करणे असा प्लॅटोच्या शिक्षणाचा उद्देश दिसतो. पुढे प्लॅटोची शिक्षण पद्धत म्हणजे ॲथेन्स आणि स्पार्टा यांच्या शिक्षण पद्धतीचे संयोजन आहे. ॲथेन्स आणि स्पार्टा यांच्या शिक्षण पद्धती एकमेकांच्या जवळजवळ विरुद्ध होत्या. प्लॅटोच्या काळात ॲथेन्स आणि स्पार्टा या ग्रीक नगर राज्यात दोन प्रकारच्या शिक्षण पद्धती अस्तित्वात होत्या. ॲथेन्समध्ये खाजगी व्यक्तिगत स्वरूपाची सोफिस्टांची शिक्षण पद्धती होती. व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास साधणारी ही पद्धती होती. या उलट स्पार्टामधील शिक्षण पद्धत समाजाभिमुख होती. समाजाच्या विकासासाठी, हितासाठी सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून राज्याच्या नियंत्रणाखाली ही शिक्षण पद्धती चालू होती. प्लॅटोने या दोन्ही पद्धतीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. ॲथेन्समधील शिक्षण पद्धती काय होती ते बघूया. ॲथेन्समधील शिक्षण खासगी नियंत्रणाखाली होते. राज्याचा शिक्षणाशी काहीही संबंध नव्हता. ॲथेन्समधील शिक्षण हे कुटुंब आणि खासगी शाळांवर सोपवले गेले होते. पालक आपल्या मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार जे शिक्षण देऊ शकतील ते देण्यास स्वतंत्र होते. नेक्स्ट, स्त्रियांना पुरुषासारखे शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती. ॲथेन्समध्ये समाजात स्त्रियांची भूमिका मुख्यतः घरापुरती मर्यादित होती. त्यांना सार्वजनिक जीवनात, राजकारणात सहभागी होण्याची संधी दिली जात नव्हती. शिक्षण फक्त पुरुषांसाठीच महत्त्वाचे मानले जात होते, कारण तेच राजकारणात, युद्धात आणि समाजकार्यात सहभागी होत होते. त्यामुळे स्त्रियांना वाचन, लेखन किंवा शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. नेक्स्ट, याशिवाय ॲथेन्समध्ये शारीरिक शिक्षणाला किंवा युद्धकलेच्या प्रशिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते. ॲथेन्समध्ये शिक्षण मुख्यतः बौद्धिक विकासावर केंद्रित होते. तत्वज्ञान, वाचन, लेखन, विचारसरणी याला जास्त महत्त्व दिले जात होते. नेक्स्ट, ॲथेन्समध्ये शिक्षणावर कोणत्याही प्रकारचं राज्याचं नियंत्रण किंवा सेन्सॉरशिप नव्हती. विद्यार्थ्यांना शिकवताना कोणत्याही प्रकारच्या विचारांवर, पुस्तकांवर किंवा माहितीवर बंदी नव्हती. प्लॅटोच्या मते शिक्षण ही अतिशय संवेदनशील गोष्ट आहे. त्यावरून व्यक्तीचे चारित्र्य आणि विचारसरणी घडते. जर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं साहित्य दिलं तर त्यांच्यावर चुकीचा किंवा अनैतिक परिणाम होऊ शकतो, असं प्लॅटो बोलतो. ॲथेन्समधील नागरिकांना राज्यकारभाराचे प्रशिक्षण दिले जात नव्हते आणि यामुळेच ॲथेन्सला त्याची किंमत मोजावी लागली होती. ॲथेन्समध्ये अकार्यक्षम आणि अज्ञानी राज्यकर्त्याचे शासन निर्माण झाले होते. ॲथेन्सच्या शिक्षणातील सकारात्मक गोष्ट अशी होती की तिथे बौद्धिक विकासावर भर दिला जात होता. तत्वज्ञान, साहित्य या गोष्टींवर भर दिला जात होता. यामुळे मुलांच्या तार्किक आणि सर्जनशील क्षमता विकसित होण्यास मदत झाली. कला, साहित्य, नाटक आणि तत्वज्ञान यामुळे व्यक्तीचा बौद्धिक आणि सांस्कृतिक विकास होत होता. लोकशाही असल्याने विद्यार्थी व शिक्षकांना आपले विचार मोकळेपणाने मांडण्याची मुभा होती. स्पार्टामध्ये जी शिक्षण पद्धती होती ती बघूया. स्पार्टाचे शिक्षण
पूर्णपणे राज्याच्या नियंत्रणाखाली होते. पालकांचा मुलांच्या शिक्षणाशी काहीही संबंध नव्हता. हे शिक्षण स्त्रियांनाही दिले जात होते. स्पार्टन मुलांना वयाच्या 7व्या वर्षी पालकांपासून वेगळे केले जात होते आणि सामायिक बाराकीत वाढवले जात होते. श्रीमंत आणि गरीब सर्वांना समान वागणूक दिली जात होती. या अभ्यासक्रमात व्यायामाला प्रमुख स्थान होते. या शिक्षण पद्धतीत जास्तीत जास्त भर हा शारीरिक प्रशिक्षण आणि युद्धकलेवर दिला जायचा. बौद्धिक विकासावर जास्त महत्त्व स्पार्टाच्या शिक्षण पद्धतीत नव्हते. स्पार्टन शिक्षण पद्धतीत मानवी स्वभावातील उत्साह, धैर्य किंवा शौर्य या घटकांवर अधिक भर दिला जायचा. याचं कारण असं की स्पार्टाची भौगोलिक परिस्थिती. स्पार्टा हा पूर्णपणे शत्रू राष्ट्रांनी आणि युद्धखोर राष्ट्रांनी वेढलेला होता. म्हणून स्पार्टामध्ये शारीरिक प्रशिक्षणावर जास्त भर दिला जायचा. आता प्लॅटोची शिक्षण पद्धती काय होती ते बघूया. आपल्या शिक्षण सिद्धांतात प्लॅटोने स्पार्टन आणि ॲथेन्स मधील शिक्षण पद्धतीचे संयोजन केले आहे, परंतु त्याने त्यात स्वतःचेही काहीतरी जोडले आहे. बार्कर सांगतो की प्लॅटोचे उद्दिष्ट होते की ॲथेन्सचा अभ्यासक्रम स्पार्टाच्या संघटनेशी एकत्र जोडणे, त्याला स्पार्टापेक्षा उच्च व व्यापक तत्वाने समृद्ध करणे. स्पार्टा आणि ॲथेन्स दोन्हीचे ऋणी असलेल्या प्लॅटोने शिक्षण व्यवस्थेत एक महत्वाची नवकल्पना आणली, ती म्हणजे 25 ते 35 वयोगटातील उच्च शिक्षण. ॲथेन्सकडून प्लॅटोच्या शिक्षण योजनेचा वैयक्तिक पैलू आला आहे आणि स्पार्टाकडून सामाजिक पैलू आला आहे. शिक्षण पद्धतीने ॲथेन्समधील सर्जनशीलता, उत्कृष्टता आणि वैयक्तिक प्रगती यासारख्या मूल्यांना स्वीकारले आणि त्यांना स्पार्टाच्या नागरी प्रशिक्षणासोबत एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. प्लॅटोला विश्वास होता की मानवाला केवळ ज्ञानच नव्हे तर नागरी जाणीवही शिकवली गेली पाहिजे. दोन्ही पद्धतींपैकी प्लॅटोने स्पष्टपणे स्पार्टन बाजूवर भर दिलेला आहे, कारण स्पार्टन पद्धतीद्वारे नागरिकांना राज्यातील योग्य स्थानासाठी तयार केले जात होते. परंतु प्लॅटो ॲथेन्समधील शिक्षणाचा अविभाज्य भाग असलेल्या बौद्धिक विकासाला पूर्णपणे दुर्लक्ष करत नाही. तर प्लॅटोच्या शिक्षण पद्धतीची काय वैशिष्ट्ये होती? तर प्लॅटो बोलतो की शिक्षणाचा उद्देश आत्म्यातील सुप्त ज्ञान बाहेर काढणे हा आहे. आत्मा सिद्धांतात प्लॅटो सांगतो की आत्मा ज्ञानाचे भंडार आहे. ज्ञान हे आत्म्यात उपजतच असते. शिक्षणाचं काम काय आहे की हे आत्म्यातील सुप्त ज्ञान बाहेर काढणे. शिक्षकाचं कार्य हे व्यक्तीला योग्य दिशेला मार्गदर्शन करणे. योग्य आणि सुयोग्य शिक्षण हे सक्षम शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली साध्य होऊ शकते, जो मुलांमध्ये विचारांना चालना देतो आणि त्यामधील सर्वोत्तम गुण बाहेर आणण्यास त्यांना प्रोत्साहन देतो. नेक्स्ट, प्लॅटोच्या मते मानवी आत्मा जिवंत असेपर्यंत शिकण्यास सक्षम असतो. त्यामुळे शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही आजीवन प्रक्रिया आहे असं प्लॅटो बोलतो. व्यक्ती केवळ लहान असतानाच नाही तर प्रौढ होताना आणि म्हातारपणीही शिकत असतो. बालपणात व्यक्तींवर कल्पनाशक्ती आणि भावना यांचा प्रभाव असतो. म्हणूनच प्रारंभिक शिक्षण हे कल्पनाशक्ती आणि भावनांवर आधारित असते. या टप्प्यावर चारित्र्य भावनांच्या माध्यमातून घडवले जाते. जेव्हा व्यक्ती प्रौढ आणि परिपक्व होते तेव्हा विवेकाची वाढ महत्वाची असते. या टप्प्यामध्ये शिक्षण म्हणजे विज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या माध्यमातून समज, आकलन विकसित करणे होय. प्रारंभीचे शिक्षण मुख्यतः सामाजिक स्वरूपाचे असते. त्याचा उद्देश नागरिकांना त्यांच्या कर्तव्याचे योग्यरित्या पालन करण्यासाठी तयार करणे हा असतो. पुढील टप्प्यात शिक्षण अधिक सत्याच्या मार्गाकडे वळते. त्यांचा सामाजिक पैलू तेवढा ठळक राहत नाही. नेक्स्ट, प्लॅटोच्या शिक्षण सिद्धांताचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्लॅटोने राज्य नियंत्रित आणि सक्तीच्या शिक्षण व्यवस्थेची योजना आखली. प्लॅटो राज्य नियंत्रित आणि सक्तीच्या शिक्षण पद्धतीवर भर देतो. प्लॅटोसाठी शिक्षण हे एक सकारात्मक साधन आहे, ज्याद्वारे शासक
व्यक्तीचे चारित्र्य घडवतो, त्यांच्यात आपापल्या कर्तव्याप्रती निस्वार्थ समर्पणाची भावना निर्माण करतो. त्यामुळे हे स्पष्ट होते की राज्याने शिक्षण खासगी संस्थांवर सोपवू नये, तर स्वतःच त्याचे मार्गदर्शन आणि नियंत्रण करावे. येथे प्लॅटोवर स्पार्टन प्रभाव स्पष्टपणे आपल्याला दिसतो. नेक्स्ट, प्लॅटोची शिक्षण योजना स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे. प्लॅटो स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान प्रकारचे शिक्षण देण्याच्या बाजूने बोलतो. जेथे स्त्रियांना कोणताही अधिकार नव्हता, त्या काळी हा विचार अत्यंत प्रगतिशील होता. प्लॅटोला स्त्री आणि पुरुष यांच्या नैसर्गिक क्षमतांमध्ये कोणताही फरक आढळत नसल्याने तो तार्किकदृष्ट्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की दोघांनाही समान शिक्षण दिले गेले पाहिजे आणि स्त्रियांना पुरुषाप्रमाणेच सार्वजनिक पदे धारण करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे, असं प्लॅटो बोलतो. प्लॅटो बोलतो की स्त्रिया पुरुषाप्रमाणे राज्यात समान भूमिका बजावू शकतात आणि पुरुषाप्रमाणे सर्व पदांसाठी पात्र असतात. नेक्स्ट, प्लॅटो सर्व साहित्यिक आणि कलात्मक कृतींवर कडक नियंत्रण सेन्सॉरशिप लागू करतो, जेणेकरून लोकांवर वाईट अनैतिक प्रभाव पडू नये. तरुणांना केवळ योग्य प्रकारचे साहित्य वाचण्याची परवानगी असावी, असं प्लॅटोचं म्हणणं आहे. साहित्याची योग्यता आणि अयोग्यता तपासण्याचे काम शासनच करणार, असं प्लॅटो सांगतो. प्लॅटोने सर्वांमध्ये आवश्यक असलेल्या सद्गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य आणि संगीतावर सेन्सॉरशिप नियंत्रण ठेवण्याची शिफारस केली, जेणेकरून त्यांच्या मनोवृत्तीचे शुद्धीकरण होईल. काव्य, कथा आणि गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश असा होता की प्रभावशाली तरुण मनांना हानिकारक विचारांपासून दूर ठेवले जावे. मुलांना देवता व महान व्यक्तींबद्दल कथा सांगितल्या जाव्यात, ज्यामुळे त्यांचे नैतिक संगोपन चांगले होईल. प्लॅटो कल्पना करतो की तरुणांच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुर्गुण आणि कुरूपता दूर ठेवली जावी. शेवटी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्लॅटोने त्याच्या शिक्षण योजनेत उत्पादक वर्गाला, प्रोड्युसिंग क्लासला कोणते शिक्षण द्यावे याबद्दल चर्चा केलेली नाही. तो प्रामुख्याने वरच्या दोन वर्गावरच लक्ष केंद्रित करतो, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग. प्लॅटोने शासक वर्ग तयार करण्याच्या उद्देशाने शिक्षणाची योजना तयार केली आहे. त्यामुळे त्याने संपत्ती निर्माण करणाऱ्या तिसऱ्या मोठ्या वर्गाकडे, उत्पादक वर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. हे 21व्या शतकाशी विसंगत आहे. आज शिक्षणाची दारे सर्वांना खुली आहेत. प्लॅटोच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम काय होता ते बघूया. प्लॅटोने नागरिकांच्या शिक्षणाचे 2 टप्प्यांमध्ये विभाजन केले आहे. पहिले प्राथमिक शिक्षण आणि दुसरे उच्च शिक्षण. प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षण हे 3 उपटप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. पहिला टप्पा जन्मापासून ते वयाच्या 6व्या वर्षापर्यंत आहे. या टप्प्यात मुलांना उदाहरणाद्वारे आणि गोष्टींमधून शिक्षण दिले जाते. प्लॅटो बोलतो की मानसिक पोषणासाठी कल्पनारम्य कथा ऐकाव्यात. या कथा कुतूहलजन्य, पराक्रम प्रेरक, सत्प्रवृत्ती पोषक असाव्या, असं त्याचं म्हणणं आहे. या टप्प्यात साध्या नैतिक आणि धार्मिक सत्याचे ज्ञान दिले जाते. या शिक्षणाचा उद्देश मुलांमध्ये प्रामाणिकपणा निर्माण व्हावा असा होता. दुसरा टप्पा हा 6 ते 18 वर्षापर्यंत आहे. या टप्प्यात शिक्षण म्हणजे आत्मा किंवा मनासाठी संगीत, म्युझिक आणि शरीरासाठी व्यायाम, जिम्नॅस्टिक होय. जसे शरीरासाठी व्यायामाची गरज असते, तसे मनाच्या संवर्धनासाठी संगीत आवश्यक असते, असं प्लॅटोचं म्हणणं आहे. यामुळे चारित्र्य संवर्धनाला हितकर व नैतिक बळ मिळते. प्लॅटोने म्युझिक आणि जिम्नॅस्टिक या संज्ञांना ॲथेनियन लोकांनी दिलेल्या अर्थापेक्षा अधिक व्यापक आणि सखोल अर्थ दिला. म्युझिकमध्ये प्लॅटो बोलतो की साहित्य कृतीचा अभ्यास व अर्थ लावणे, कविता, गायन, वीणावादन यांचा समावेश आहे. तसेच शिल्पकला यांचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. तसेच जिम्नॅस्टिकचा अर्थही विस्तारून त्यात शारीरिक व्यायाम, आहार आणि वैद्यकशास्त्र यांचा समावेश करण्यात आला. या दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांचा उद्देश नैतिक आहे. जिम्नॅस्टिक म्हणजे
शरीराचे प्रशिक्षण जे मनाच्या विकासासाठी असते, त्याचा उद्देश व्यक्तीत धैर्य आणि सहनशक्ती विकसित करणे हा आहे. हे सैनिक वर्गासाठी तयारी सारखे आहे आणि सामाजिक प्रशिक्षणाचाही एक भाग आहे. तसेच कविता आणि साहित्य कृतीचा अभ्यास हा व्यक्तीच्या भावनिक घटकाला दिशा देण्यासाठी आहे. याचा उद्देश तरुण मनाला योग्य प्रकारे भावना अनुभवण्याची सवय लावणे हा आहे, जेणेकरून तो योग्य वर्तन करेल. संगीत व व्यायाम यांचा उद्देश व्यक्तीच्या स्वभावातील सौम्य व तीव्र गुणांचा समतोल साधून सुसंवादी व्यक्ती घडवणे हा होता. व्यायामामुळे भावना आणि स्वभावाला स्थैर्य प्राप्त होते. यामध्ये मनाच्या विकासासाठी शरीराचे प्रशिक्षण दिले जाते असं प्लॅटो बोलतो. येथे संगीताने तर्कशक्तीच्या प्रारंभिक क्षमतेचा विकास करून व्यक्तीला सौम्य बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे योग्य मत बनवण्याची क्षमता विकसित होते असं प्लॅटो बोलतो. संगीताच्या माध्यमातून नैतिक सूचनाही दिल्या जात होत्या आणि योग्य गोष्ट करण्याची आवड निर्माण केली जात होती. तसेच साधेपणा, न्याय, एका तत्वाशी निष्ठा आणि संयमी जीवनशैली यांचे महत्त्व मुलांमध्ये रुजवले जात होते. प्राथमिक शिक्षणाचा तिसरा टप्पा हा 18 ते 20 या वयोगटातील मुला-मुलींसाठी होता. या टप्प्यात सर्वांना मिलिटरी ट्रेनिंग, लष्करी प्रशिक्षण देण्याची कल्पना प्लॅटोने मांडली होती. वयाच्या 18 वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षाचा लष्करी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम प्लॅटोने त्याच्या शिक्षण पद्धतीत सांगितला आहे. आणि या प्रशिक्षणामध्ये ऐशोआराम, स्वैरभोग यांना मनाई करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांचे आत्मबल मजबूत होणार होते. या प्रशिक्षणाच्या शेवटी म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी परीक्षेद्वारे छाननी केली जाणार होती. जे अपयशी ठरतात त्यांना समाजातील आर्थिक कामे जसे की व्यापार, कारकून, कामगार आणि शेती अशी कामे दिली जाणार होती. म्हणजे जे अपयशी ठरणार ते उत्पादक वर्गात मोडणार होते. जे यशस्वी होणार त्यांना उच्च शिक्षण दिले जाणार होते. तुम्हाला समजलं असेल की प्लॅटो प्राथमिक शिक्षणाची पूर्णपणे नवीन योजना देत नाही. तो ॲथेन्स आणि स्पार्टा या दोन्ही शिक्षण पद्धतीची काही वैशिष्ट्ये स्वीकारतो आणि त्यांना एकत्र करून नवीन व्यवस्था तयार करतो. त्याच्या शिक्षण प्रणालीचा आशय प्रामुख्याने ॲथेनियन होता, पण त्याला स्पार्टन भावनेप्रमाणे सामाजिक उद्देशासाठी वळवले होते. स्पार्टन पद्धतीचा उद्देश युद्धात विजय मिळवण्यासाठी एक सैनिक तयार करणे हा होता, तर प्लॅटोचा उद्देश अधिक व्यापक आणि सर्वसाधारण होता. त्याचा उद्देश व्यक्तीला राज्यातील त्याच्या योग्य स्थानासाठी तयार करणे आणि त्यात नैतिक आणि बौद्धिक गुणांचा विकास करणे हा होता. आपण बघितलं, लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी परीक्षा घेतल्यानंतर जे या परीक्षेमध्ये अपयशी ठरतात त्यांना उत्पादक वर्गात टाकले जाते. म्हणजे ते आर्थिक कामे करतात. आणि जे यशस्वी होतात त्यांना उच्च शिक्षण दिले जाते. आता प्लॅटोचं उच्च शिक्षण काय होतं ते बघूया. हे शिक्षण वयाच्या 20व्या वर्षी सुरू होते आणि 15 वर्षे म्हणजे वयाच्या 35व्या वर्षापर्यंत चालते. उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ज्ञानी बनवण्यासाठी तयार केला होता. प्लॅटो व्यक्तीच्या तर्कशक्तीचा विकास करण्याचा इथे प्रयत्न करतो. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची विज्ञानात चांगली पकड निर्माण करतो. प्लॅटोचे उच्च शिक्षण हे 2 उपटप्प्यांमध्ये विभागले आहे. पहिला टप्पा 20 ते 30 वर्षापर्यंत आहे. पहिल्या टप्प्यात अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना बुद्धिमान बनवण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांना उच्च प्रकारचे मूलगामी व तार्किक स्वरूपाचे शिक्षण दिले जाते. गणित, विज्ञान, ज्योतिष, भूमिती, खगोल, विज्ञान इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास या अभ्यासक्रमात शिकवला जातो. प्लॅटोने गणितावर विशेष भर दिला आहे. इथे प्लॅटो म्हणतो की भूमितीचे ज्ञान हे आपल्या अकॅडमीत प्रवेशासाठी आवश्यक अट आहे. त्याशिवाय अकॅडमीत प्रवेश दिला जाणार नाही. 30व्या वर्षी या 10 वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर दुसरी परीक्षा होते. जे यात अपयशी ठरतात त्यांना सहाय्यक आणि राज्याचे लष्करी अधिकारी
अशी कामे दिली जातात. म्हणजे अपयशी उमेदवार सैनिक वर्गात मोडतात. जे यशस्वी होतात ते शासक, तत्वज्ञ, राज्यकर्ता, फिलॉसॉफर किंग बनण्याचं प्रशिक्षण घेतात. दुसरा उपटप्पा 30व्या वर्षी घेतलेल्या निवड परीक्षेनंतर सुरू होतो. जे या परीक्षेमध्ये यशस्वी झाले त्यांना पुढील 5 वर्ष म्हणजे 35व्या वर्षापर्यंत डायलेक्टिक, द्वंद्वात्मक पद्धत, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, अधिभौतिकशास्त्र, मेटाफिजिक्सचे प्रशिक्षण दिले जाते. डायलेक्टिक पद्धतीद्वारे तरुण शुद्ध कल्पनांचे ज्ञान प्राप्त करतात आणि हे ज्ञान सर्वोच्च वास्तव मानले जाते. या सर्व कल्पनांपैकी सर्वात उच्च कल्पना म्हणजे सद्गुणांची कल्पना, चांगुलपणाची कल्पना, आयडिया ऑफ गुड, जे सर्व अस्तित्वाचे कारण आहे आणि ज्ञानाचे अंतिम ध्येय आहे. जो व्यक्ती किंवा तत्वज्ञ आयडिया ऑफ गुड समजू शकतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो आणि राज्य करण्यास पात्र ठरतो. तत्वज्ञ राज्यकर्ता या 5 वर्षात आयडिया ऑफ गुड, चांगुलपणाची जी कल्पना आहे त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करतो. तत्वज्ञ राज्यकर्ते निर्माण करण्यासाठी या वयोगटातील विद्यार्थ्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागते. 5 वर्षाच्या अभ्यासानंतर शासकांचा 15 वर्षाचा व्यावहारिक अनुभवांचा कालावधी सुरू होतो, प्रॅक्टिकल एज्युकेशन. त्यांना राज्यकारभाराचा काही प्रमाणात अनुभव दिला जातो. ते राजकीय क्षेत्रात कनिष्ठ पदावर काम करतात. हा कालावधी 15 वर्षाचा असतो, म्हणजे 35 ते 50. या काळात त्यांना विविध प्रलोभनांना सामोरे जावे लागते. शेवटी 50व्या वर्षी जे लोक या शिक्षणाच्या सर्व टप्प्यांमधून यशस्वीपणे जातात त्यांना राज्य करण्याची जबाबदारी दिली जाते. 50व्या वर्षी तत्वज्ञ राजा पूर्णपणे तयार होतो. यानंतर तो आपल्या वेळेचा मोठा भाग चिंतन आणि तत्वज्ञान यात घालवतो, तसेच राजकीय जबाबदाऱ्या देखील पार पाडतो. कारण सद्गुण, गुड या कल्पनेचे त्याला ज्ञान प्राप्त झालेले असते, त्यामुळे तो समाजाच्या भल्यासाठी काम करतो. यावरून दिसते की प्राथमिक आणि उच्च शिक्षणातील फरक हा फक्त वयाच्या पातळीवर आधारित नसून वर्गभेदावरही आधारित आहे. या शिक्षण पद्धतीने प्लॅटो 3 वर्गातील लोकांची सहजपणे निवड करतो. प्राथमिक शिक्षण हे तरुणांच्या प्रशिक्षणासाठी होते, तर उच्च शिक्षण हे मध्यम वयातील लोकांचे प्रशिक्षण होते आणि ते परिपूर्ण रक्षक, गार्डियन तयार करण्यासाठी होते. प्राथमिक शिक्षणात भावना याद्वारे चारित्र्य घडवले जात होते, तर उच्च शिक्षणात विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून समज, तर्क, विवेक विकसित केला जात होता. त्यामुळे प्लॅटोच्या शिक्षण योजनेचे उद्दिष्ट म्हणजे मानवी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हा होता. हे शिक्षण शरीर, मन, आत्मा या व्यक्तिमत्वाच्या बाजू घडवण्यासाठी उत्तम योजना आहे. या शिक्षणाचा हेतू म्हणजे आदर्श व्यक्ती घडवणे, ज्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव असेल. तर प्लॅटोच्या शिक्षण सिद्धांतावर जी टीका झाली ती बघूया. प्लॅटोच्या शिक्षण व्यवस्थेवर अशी टीका करण्यात आली की ही व्यवस्था मुख्यतः प्रशासक आणि शासकांसाठीच आहे. अनेक व्यक्तींना म्हणजे उत्पादक वर्गाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा लाभ घेण्याची संधी दिली जात नाही. उत्पादक वर्गासाठी हे अन्यायकारक आणि मनमानी आहे, कारण त्यांना शिक्षण मिळवण्याचा अधिकार दिला जात नाही. उत्पादक वर्ग प्राथमिक शिक्षण संपताना 20व्या वर्षी जी परीक्षा होते त्या परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर त्यांना आर्थिक कामात ढकलले जाते, त्यामुळे पुढील शिक्षण त्यांना बंद होते. उत्पादक वर्गासाठी प्लॅटोच्या शिक्षण व्यवस्थेत व्यावसायिक शिक्षणाला कोणतेही स्थान नाही. नेक्स्ट, प्लॅटोची शिक्षण योजना ही आजीवन चालणारी आहे. जीवनाचा मोठा भाग फक्त शिक्षणासाठीच दिला जातो, त्यामुळे इतर गोष्टींसाठी वेळ उरत नाही. इतका मोठा काळ केवळ शिक्षणासाठी खर्च करणे व्यावहारिकदृष्ट्या कठीण आणि सामान्य लोकांसाठी अशक्य आहे, अशी टीका प्लॅटोच्या शिक्षण व्यवस्थेवर करण्यात आली. नेक्स्ट, प्लॅटोने अनैतिक आणि दिशाभूल करणारे साहित्य आणि कलेवर कडक सेन्सॉरशिप बंदी घालण्याचे समर्थन केले आहे.
कलात्मक आणि काव्यात्मक साहित्यावर सेन्सॉरशिप नियंत्रण ठेवणे ही मोठी आक्षेपार्ह गोष्ट आहे. यामुळे मानवी सृजनशीलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले जाते. राज्याच्या नियंत्रणाखाली कला आणि साहित्य फुलू शकत नाहीत, अशी एक टीका प्लॅटोच्या शिक्षण व्यवस्थेवर केली आहे. नेक्स्ट, प्लॅटो ॲथेन्सच्या शिक्षणावर टीका करतो, पण त्याच शिक्षणातून महान कलाकार, राजकारणी, तत्वज्ञ आणि नाटककार निर्माण झाले आहेत. प्लॅटो स्वतः त्या शिक्षणाचा एक परिणाम आहे. अरिस्टॉटल सारख्या व्यक्तींनी ॲथेन्सच्या शिक्षणाची गुणवत्ता दाखवून दिली आहे. प्लॅटो ज्यांची प्रशंसा करत होता, त्या स्पार्टन शिक्षणातून कोणताही महान तत्वज्ञ किंवा राजकारणी निर्माण झाला नाही. नेक्स्ट, प्लॅटोची शिक्षण योजना व्यक्तीला राज्याचा केवळ एक भाग मानते, साधन मानते. यामध्ये व्यक्तीच्या आवडीनिवडीपेक्षा राज्याच्या गरजांना जास्त महत्त्व दिले गेले आहे, ज्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात येते. कार्ल पॉपर यांनी प्लॅटोवर आरोप ठेवला की तो मुक्त समाजाचा, ओपन सोसायटीचा शत्रू आहे आणि हुकुमशाहीचा पुरस्कर्ता आहे. कारण प्लॅटोचे शिक्षण तत्वज्ञान व्यक्तीच्या क्षमता विकसित करण्याऐवजी त्याला राज्याच्या सेवेतील एक साधन बनवते. प्लॅटोच्या शिक्षण योजनेवर टीका झाली तरीही त्याच्या मते शिक्षणाचा खरा उद्देश हा नागरिक सद्गुण व्यक्तींमध्ये रुजवणे हा होता. त्याने असा अभ्यासक्रम तयार केला जो राजकारणाचा अभ्यास नसून नैतिक शिक्षण देणारा होता. प्लॅटोने व्यक्तिमत्वाच्या सर्व बाजूंवर भर दिला, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक. स्त्रियांनाही पुरुषांबरोबर शिक्षण दिले जावे या विचारांमुळे प्लॅटोला पहिला स्त्रीवादीही म्हटले जाते. प्लॅटोची शिक्षण पद्धती ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, ज्याचा शेवट ज्ञानी राज्यकर्त्याच्या निर्मितीमध्ये होतो.